राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट राज्यातील तब्बल 16,000 पूरग्रस्त कुटुंबांना मदत करणार आहे। तसेच पूरग्रस्त भागात 250 डॉक्टरांचं पथक पाठवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेली आहे। पवार यांनी आज राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे लोकांचं झालेलं नुकसान या पार्श्वभूमीवरती पत्रकार परिषद घेतली आहे। यावेळी त्यांनी ही माहिती दिलेली आहे। साधारणतः 6 ते 7 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि महापुरानं काय अवस्था निर्माण झाली ही आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही। राज्य आणि देश या संकटाच्या बाबतीत फजिती याच्यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि अमरावतीचा सर्व भाग या ठिकाणी प्रत्यक्षपणानं घरांचं नुकसान किंवा अन्य प्रकारची नुकसानं झालेली आहेत। राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालं आणि ते जिल्हे आत्ता ज्या जिल्ह्यांची आकडेवारी आपल्याकडे सांगणार आहे ते 7 जिल्हे सोडून अन्य जिल्ह्यात सुद्धा अशा प्रकारचं नुकसान विशेषतः शेतीचं झाले। शेतीचे वाल फुटले, माती वाहून गेली, खडक उजरा पडला, अशा प्रकारचं नुकसान अन्य जिल्ह्यात सुद्धा आहे। पण हे 6 जिल्हे जे आहेत तिथे अधिक नुकसान आहे आणि त्यामध्ये मदत करण्याच्या उद्देशाची आवश्यकता आहे। राज्य सरकार या संदर्भात त्यांचा जो काही कार्यक्रम आहे त्या दृष्टिकोनातून मदतीचं धोरण जाहीर करेल। त्याचा काही भाग आजच राज्य सरकारच्या वतीने काही जाहीर केला काल आणि त्याच्यामध्ये काही तातडीची मदत ही राज्य सरकारच्याकडून मिळणार आहे ही दिसते आणि माझी खात्री आहे की पूर्ण चित्र राज्य सरकारच्या समोर आल्याच्या नंतर राज्य सरकार त्याच्याबद्दलचं अंतिम धोरण लवकरच जाहीर करेल आणि ही जबाबदारी घेईल। आपल्याला अशा संकटाचा अनुभव आहे की 4-5 वर्षाच्या पूर्वी राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांच्या मतदारसंघामध्ये माळी नावाच्या एका गावामध्ये अशीच अवस्था झाली आणि त्यानंतर सरकार आणि स्थानिक नेते यांच्या संयुक्त प्रयत्नानं सगळं नवीन गाव हे त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि पुनर्वसन कसं करतात या संबंधीचा एक आदेश केला। असं ठाऊक आहे की एकेकाळी भूकंप फारसं मोठं संकट येऊन गेलं आणि त्यावेळेला जवळपास आपण 8,000 लोक मृत्यूमुखी पडले होते, 1,00,000च्या लक्ष गरज जास्त पडली होती आणि त्यावेळेला संपूर्ण पुनर्वसन नवीन गावं गावठाणं ही उभी करण्याचं एक आव्हान होतं। ते महाराष्ट्राच्या प्रशासनाने यंत्रणेनं आणि लोकांच्या मदतीनं आपण उभं केलं आणि त्या भूकंपाच्या एवढ्या मोठ्या संकटाला सुद्धा तोंड देऊन त्याची उभारणी करायला आपण यशस्वी झालो। आज साधारणतः आमच्याकडे आत्ताची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये 16,000 घरं म्हणजे एक लक्षात घ्या, व्यक्ती नाही, एका घरामध्ये कदाचित जास्त व्यक्ती असतील, 4 असतील, 3 असतील, 5 असतील, तर 16,000 कुटुंब याची माहिती आत्ता आमच्याकडे आहे आणि ती साधारणतः रत्नागिरी, प्रामुख्यानं रत्नागिरी म्हणजे चिपळूण आणि खेड आणि आजूबाजूला 5,000, रायगड, महाड आणि आजूबाजूला महाड, कोल्हापूर आणि जवळपासची काही छोटी मोठी गावं तिथं 5,000, कोल्हापूर 2,000, सातारा प्रामुख्यानं पाटण तालुका तिथं 1,000, सांगलीमध्ये आत्ता माहिती 2,000ची आहे ती आणखी वाढेल असं दिसतंय
आणि सिंधुदुर्गवरती आत्ता आमच्याकडे माहिती फारशी गॅरंटी आहे. अशी जवळपास 16,000 कुटुंब ही आज या ठिकाणी ओरडीच्या संबंधित आपण काहीतरी लक्ष द्यायची गरज आहे. त्यांनी आम्ही या ठिकाणी विचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांना आवाहन केल्याच्या नंतर तातडीनं या सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी मदतीचा ओघ हा फासायला सुरुवात केली. अनेकांनी यापूर्वीच काही आता जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आहेत, त्यांनी ठाण्याहून काही 4-5 ट्रक काही वर्षाचे वगैरे यापूर्वीच पाठवलं. आमचे सहकारी देशमुख आहेत आज या ठिकाणी आहेत, त्यांनी 5 ॲम्ब्युलन्सेस आज या ठिकाणी सादर केलेले आहेत. असं अनेक प्रकारची मदत जिल्ह्याचे कार्यकर्ते करतात. पण संघटनेच्या वतीनं राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट ही जी आमची एक संस्था आहे, या संस्थेच्या वतीनं आम्ही आता असा निर्णय घेतला आहे की 16,000 किट्स तयार करायची. या किट्समध्ये 16,000मध्ये घरगुती भांड्यामध्ये 2 प्लेट थाळी ताट म्हणतो आपण ते, त्याच्यामध्ये 2 पेले फुलफाचं, 2 वाट्या, 2 शिजवायची भांडी, 1 तवा, 1 भात वाढतोय चमचा, भाजी वाटपाची फळी, लाटणे आणि फळफाट असं एक किट एकाचा हा या ठिकाणी केलेला आहे. इथे सगळे स्टेनलेस स्टीलचं मोठे केलेलं आहे. आणि हा किट या ठिकाणी 16,000 कुटुंबांच्यासाठी वाटप करण्याच्या उद्देशी खबरदारी त्या ठिकाणी घेतली जाईल. याच्याशिवाय अनेकांच्या घराचं काही अंथरूण पांघरूण वगैरे हे जे साहित्याचे भिजलं किंवा खराब झालं आणि त्याच्यासाठी एक आम्ही किट तयार केलं आहे. त्याच्यामध्ये एक सत्संगी आहे का, एक सत्संगी आणि 2 चादरी सोलापूरच्या आणि असं की आमचे सहकारी महेश गाडेकर सोलापूरवरून आज हे सगळं वकील या ठिकाणी आणण्याच्या प्रयत्नात आहे. मला वाटतं की त्याचा फायनल लॉस तरी आज रात्री किती येते? 7,000 किती आज येते. म्हणजे 2 दिवसामध्ये सोलापूरच्या सरकारच्याकडनं हे जवळपास लागणारे 16,000 किट हे या ठिकाणी दिले जाते. याशिवाय करोना प्रतिबंधक मास्क जे आपण सगळे वापरतो ते 2 लाख मास्क हे या ठिकाणी पाठवले जातील आणि ते डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी केले जातील. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वैद्यकीय विभाग आहे, मेडिकल सेल, डॉक्टर सेल, त्याचे प्रमुख डॉक्टर काळे आहेत, डॉक्टर काळे आंबेजोग आहेत आणि यांची सर्व डॉक्टरांची मोठी टीम आहे आणि जवळपास 250 डॉक्टरांची टीम पथकर हे ठिकठिकाणी बाधित गावांच्यामध्ये मोठ्या वस्त्यांच्यामध्ये आज कॅम्प आयोजित करून रुग्णांची तपासणी, उपचार आणि औषधाचं वाटप हे करण्याच्यामध्ये आज ती जबाबदारी घेतली. तिथे काही लोक ऑलरेडी जिल्ह्यात गेले होते आणि गंभीर आजारी रुग्ण असतील त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये भरती केली जाईल. या कामाच्यासाठी आणि या सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी आमचे सहकारी जगन्नाथ शिंदे, ऑल इंडिया टेनिस असोसिएशन आणि या सगळ्यांच्या वतीनं जी काय औषधं लागतील ती सगळी औषधं देण्याच्या संबंधीची जबाबदारी त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ताप, सर्दी, खोकला, उलटी, शौचास संप्रश्न, त्वचेचा रोग, किरकोळ चर्माच्या जखमा, दुखापती यासाठी लागणारी सगळी जी औषधं आहेत ती त्यांच्याकडून वैद्यकीय पथकाच्या मार्फत पोचवले जातील आणि त्याचा उपयोग आवश्यकता असलेल्या पेशंटच्यासाठी केली जाईल.